तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायले पतित देवा, कायले पतित देवा, तुम्ही संत
शिवाजी भक्ति पारायण जाधव गुरुजी, शिवाजी भक्ति पारायण हमदेव महाराज गोविंद संत माया बाप कृपा गोविंद संत माया बाप कृपा गोविंद संत माया बाप कृपा गोविंद संत माया बाप
Hare
संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरावी जन जड जीव, उद्धराया जन जड जीवा जड जीव, वाढाव्या सुख भक्ती भाव धर्म, वाढाव्या सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संतयन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार अमुपा पांडुरंगा, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा, मंगल भावाना मंगल हारी, रवौषो दशरथ आदिर विहारी, सियाय राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी, पवन तनय भक्तन हितकारी, हृदय विराजत आवध बिहारी, प्रभु के चरणों में
सदा पुनि पुनि करहु प्रणाम। कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम। तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो। अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन किंवा उद्धरावे जन जड जीव। प्रस्तुत प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 कडव्याचा सर्वांच्या पाठ्यातला आणि संतांचं स्तवन करणारा अभंग आहे। विठ्ठल हा अभंग पाठ नाही असं मला वाटतं निलजगावला माणूस नसेल। सोपा अभंग आहे आणि मला पण अवघड सांगता येत नाही म्हणून सोपा घेतला। विठ्ठल विठ्ठल अत्यंत पवित्र अशा प्रकारची ही भूमी आहे। अनेक संतांच्या रजक्कणानं पवित्र झालेली ही भूमी आहे। साक्षात्कारी संत या ठिकाणी आलेले आहेत। अनेक काळ इथे वास्तव्य केलेलं आहे। जसे आमचे सद्गुरू आहेत परम आदरणीय प्रज्ञाचक्षु मुकुंद काका महाराज आहेत, त्यांचं या ठिकाणी 7-7 दिवस वास्तव्य आहे, ज्यांना आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार समजतो। असे संतही इथे राहून गेले। पूज्यनीय राऊत बाबा आहेत, ज्यांच्याकडे बघताना आपण जगद्गुरु तुकोबाराय म्हणून बघतो, तेही इथे 7-7 दिवस राहिलेले आहेत। विठ्ठल विठ्ठल अशा या पवित्र भूमीमध्ये ज्या निमित्तानं ही कीर्तन सेवा आहे ते सद्गुरू श्री गजानन महाराज। तसं त्यांचं वय मला वाटतं 100च्या पुढे होतं, 115 वर्ष। कलियुगामध्ये इतकं वर्ष जगणं फार कठीण आहे, फार कठीण आहे। 50 वर्षामध्येचं मनुष्य एकदम थंडगार होऊन जातं। 50 वर्षाच्या पुढे तर बरेचसे लोक गोळ्यावर येतात। गोळ्या जर नाही खाल्ल्या तर गोळी आलीच समजा। 115 वर्षापर्यंत ते आणि खूप काटक अशा प्रकारे काम होतं त्यांचं। त्यांचं ज्ञानेश्वरीचं प्रवचन मी 1-2 वेळेला इथे ऐकलेलं पण आहे। विठ्ठल विठ्ठल सद्गुरू श्री ब्रह्मीभूत असलेले विनायक महाराज साखरे यांच्या परंपरेत असलेले आहे। थोरा मोठ्यांची परंपरा, कारण आपल्याला प्राप्त झालेले जे सद्गुरू आहेत ते कसे असायला पाहिजे हे एकनाथी भागवतामध्ये 11 स्कंदात वर्णन आहे। सद्गुरूंचं वर्णन केलेलं आहे। तस्मात् गुरुं प्रपद्येत ब्रह्मण्युपशमाश्रयं शाब्दे परेच निष्णातं। तस्मात् गुरुं प्रपद्येत भागवताच्या 11 स्कंदामध्ये असं वर्णन आलं। गुरु हे कसे असायला पाहिजे, शिष्याला मृत्यूचिंतेतून त्यांनी सोडवलं पाहिजे, शिष्याचा उद्धार केला पाहिजे, असे सद्गुरू असायला पाहिजे। ते स्वतः ब्रह्मानुभवी असले पाहिजे आणि असे सद्गुरू प्राप्त होणं याला आपल्याकडे सुद्धा पुण्य असावं लागतं। पुण्य पुंज बिनु मिलही न संता, सतसंगती संस्कृती करांता। संस्कृती म्हणजे जन्म मरण, पण ते पुण्याच्या सामुग्रीशिवाय असे संत प्राप्त होत नाही। असे सद्गुरू श्री विनायक महाराज त्यांना लाभले, ज्यांचे आता सध्या ज्ञानेश्वरी ग्रंथ पण आहेत, सार्थ ग्रंथ आहेत, अनेक
भागवत धर्मीय लोकाकडे आहेत ते ग्रंथ. सार्थ ग्रंथ प्रातस्मरणीय कंधारकर महाराजांचे पण आहेत, प्रातस्मरणीय वैकुंठवासी धोंडा महाराजांचे आहेत. अनेक संतांनी सार्थ ग्रंथ लिहिलेले आहेत. खरं तर ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्याला कळण्यासाठी यांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल म्हणून सद्गुरू श्री गजानन महाराजांचं जे अध्ययन झालं ते सद्गुरू साखरे महाराजाकडे झालेलं आहे. आणि अध्ययनामध्ये तसं आपलं शालेय शिक्षणसुद्धा चांगलं असावं. एकदम धडढगाचा मुलगा चालत नाही बरं. आमचे वडील सांगायचे, आमचे वडील परम आदरणीय भक्तराज महाराज, ते पण इथे 7-7 दिवस राहिलेले आहेत. हो, ते सांगायचे एकदा मामासाहेबाकडे एक मुलगा घेऊन गेला, शेतकरी माणूस. म्हणजे तुमच्या संस्थेमध्ये याला घ्या. मग ते मामांनी सांगितलं, बाबा शाळा शिकवायची होती, शाळेत जर त्याला काही आलं असतं तर तुमच्याकडे कशाला आणलं असतं. अरे मग शेती करून घ्यायची, शेती करून घ्यायची. शेतातलं जर त्याला काही कळालं असतं तर तुमच्याकडे कशाला आणलं असतं. म्हणजे त्याला काहीच अक्कल नाही तो संस्थेत चालतो का सांगा. ज्याला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही ते कुठं संस्थेत चालत असतात का मुलं. त्याला शालेय शिक्षणसुद्धा असावं लागतं. सद्गुरू श्री गजानन महाराजांचं ते बॅरिस्टर झाले होते, मला वाटतं बहुतेक म्हणजे वकील आहेत आहे ना. शालेय शिक्षणसुद्धा चांगलं होतं, म्हणजे बुद्धिमत्ता फार श्रेष्ठ होती. सद्गुरू अधिकारी आहेत तसे शिष्यसुद्धा अधिकारी आहेत. मग विचारसागरासारखा ग्रंथ, वृत्तीप्रभाकर आहेत, कौमुदी, असे वेगवेगळ्या प्रकारचे थोडे कठीण ग्रंथ आहेत. असे ग्रंथ समजावून घेणं त्याला बुद्धीसुद्धा फार तीव्र लागते, सूक्ष्म बुद्धी लागते. नाहीतर आम्ही कीर्तनकार मंडळी विनोदानं सांगत असतो, काहीची कंबल बुद्धी असते, काहीची तैल बुद्धी असते. असे वेगवेगळ्या बुद्धीचे माणसं आहेत. कंबल बुद्धी म्हणजे जशी घोंगडी असते ना, त्या घोंगडीमध्ये असं दाभण घालायचं आणि काढून घ्यायचं, एक झटका द्यायचा. कुठे दाभण घातलं तर कळतच नाही. तसं कीर्तन होतंय तोपर्यंत बरं वाटतं काही लोकांना, पण एकदा का कपडे झटकले काही त्याचा मेळताळ लागत नाही. असे काही बुद्धीचे लोक असतात, पण याला फार कुशाग्र बुद्धीचे लागतात. पण त्यांच्याकडं त्यांचं अध्ययन झालेलं आहे. पुढे ते या गावीसुद्धा आले. पैठणला एक छोटंसं मठही त्यांनी बांधलेला होता आणि त्यांची जी काही प्रॉपर्टी असेल त्यावेळेला ती सगळी त्यांनी विकून आणि आळंदीला साधकाश्रमासाठी त्यांनी दिली होती. असं ते त्यागही फार महत्त्वाचं आहे. जीवनामध्ये वैराग्यही असलं पाहिजे, त्यागही असला पाहिजे. कारण त्यागात शांती आहे, भोगात शांती नाही. त्यागात शांतीरनंतरम. जे त्यागी लोक आहेत त्यांचा आनंद वेगळा आहे, आणि जे भोगात रंगलेले लोक आहेत त्यांना सुख मिळत नाही. वरून आपल्याला बरं दिसतं, ऊपर से खूप बनीन अंदर से राम जाने. विठ्ठल विठ्ठल. नंतर मग या गावामध्ये असल्याचे आदरणीय वैकुंठवासी बबन गुरुजी असतील, आदरणीय भीमराज महाराज असतील, ही सगळी मंडळी त्यांच्याकडे आलेली आहे. त्यांच्याकडे त्यांना त्या ठिकाणी हे सगळं विचारसागर वगैरे असे ग्रंथाचे प्रवचन झाले, श्रवण घडलं. पण अनुग्रह मात्र त्यांनी यांना सगळ्यांना कंधारकर महाराजाकडे घ्यायला लावलं. त्यांनी स्वतः अनुग्रह दिला नाही. आणि त्यांचे जे सद्गुरू होते विनायक महाराज, त्यांनी त्यांना कीर्तन करण्यासाठी परवानगी दिली नाही, प्रवचन करायचं. आता कीर्तन करू नये असं का सांगितलं काय माहीत. करू नये असं सांगितलं त्यांना, महाराजांनी मला पाठवलं होतं. त्याचे काही कारण असू शकतात. काय कीर्तनासाठी एकतर थोडंसं स्वरज्ञान पण असावं लागतं, कदाचित असेल नसेल तेही माहिती नाही, असंही असू शकतं कधी कधी. पण कीर्तन करायला कमीत कमी 10-5 चाली तरी म्हणता यायला पाहिजे. जशा मला 2-3 चाली येतात बुवा, तसं पाहिजे. हो, असंही असू शकतं. नाहीतर कधी कधी एखाद्याचा प्रकृती स्वभाव असतो. तसं ते सद्गुरू गजानन महाराजांचा प्रकृती स्वभाव थोडा गरम होता, ते रागवायचे कधी कधी. आता मला
पण अनुभव आहे, पण मी सांगत नाही आता. विठ्ठल विठ्ठल. एखाद्याचा प्रकृती स्वभाव असतो. स्वामी महाराजसुद्धा प्रातस्मरणे वामन भाऊ महाराजांना कीर्तन करू नको म्हणायचे. तू कीर्तन करू नको. ते म्हणले का? मला तर सगळं येतं, चाली येतात, सगळं येतं, प्रमाण माहिती आहेत, अभंगाचा अर्थ वगैरे कळतो, मला का ना म्हणतात? नाही म्हणले, तुझं एकदा सटकली ना गाडी, मग तू कधी काय बोलशील त्याचा नियमच नाही. त्यांचा तो स्वभाव होता वामन भाऊ महाराजांचा. कधी जर ते रागवले तर मग मागे पुढे बघत नव्हते. त्यामुळं सांगितलं असेल मग. पण त्यांना प्रवचन करण्याची आज्ञा दिली. त्यांनी मग या सगळ्या ग्रंथावर सगळीकडे प्रवचनाच्या माध्यमातून या भागवत धर्माची वाढ केलेली आहे. अनेक गावामध्ये शिष्यमंडळी आहे, सगळ्यांना त्यांनी सांगितलं आणि त्याद्वारे अनेक कीर्तनकार मंडळी तयार झाली. विठ्ठल विठ्ठल. आणि हे त्यांचं स्मरण आहे, पुण्यस्मरण. जवळजवळ 25 वर्षाचा कालावधी लोटून गेला त्यांनी देह ठेवायला. हो, रौप्य महोत्सव 25 वर्ष रौप्य महोत्सव एवढा कालावधी लोटून गेलेला आहे. आणि संतांचं स्मरण हे अत्यंत आनंददायी असतं. त्यांचं नाव जरी घेतलं तर माणसाला आनंद होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. कौटुंबिक जीवनामध्ये कधी कधी असे अनुभव असतात आपल्या कुटुंबामध्ये. कधी माणसं असे बसले वगैरे, संध्याकाळच्या वेळेला घरातले कुटुंबातले लोक अर्धा बसले आणि जर एखाद्या माणसाचा विषय निघाला, जर भांडणं पेटली तर समजून घ्यायचं त्याचं नाव घरात काढायचं नाही. काही काही माणसाचं घरात नाव घेतलं की भांडणं पेटतात, त्याचं नाव घ्यायचं नाही. आणि काही काही माणसाचं नाव घेतलं म्हणजे आनंद होतो. संतांचं नाव घेतलं म्हणजे आनंद होतो, सुख प्राप्त होतं. कारण त्यांनी या ऐहिक जीवनामध्ये सर्वांना सुख दिलेले. सुखाची चढावा जयाचे असणे. त्यांचं इथं राहणंच याच्यावर प्राणीमात्रांना सुख देण्यासाठी असतं. विठ्ठल विठ्ठल. त्यानिमित्तानं ही सेवा आहे. सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे त्या अभंगामध्ये जगद्गुरू तुकोबाराय संतांचं स्तवन करताय. असे काही संतांच्या नावाचा उल्लेख केलेला नाही या अभंगामध्ये. आज ते संत ज्ञानोबारायचं स्तवन असेल, संत शांतीब्रह्मनाथांचं स्तवन असेल, ते त्यांच्या अगोदर झालेले संत आहेत ना. सनक सनंदन सनातन संत कुमार, शुकयाज्ञवल्क्य वगैरे असे जे संत होऊन गेले, संत मांदियाळी, संतांचं स्तवन आहे. कारण संत म्हटलं ते एकाच प्रकारचे असतं. ज्यांना साक्षात्कार झालेला आहे, ज्यांना ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे, तेच खरे संत आहे. नावाशी जातीशी काय घेणे असं कुठं असतं का सांगा? काही अमुकच जातीचा संत असतो असं काहीच नाही. जाती व्यक्ती पडे बिंदुले, जाती व्यक्तीचा तिथं काही संबंध नाही. अशा प्रकारचे हे संतांचं स्तवन करतायत तुकोबाराय. पण ते स्तवन करताना एक शब्द या अभंगामध्ये असा आहे की कायमी पतित कीर्तिवान. आता हे पतित तुकोबाराय स्वतःला का म्हणतात? कारण पतित या शब्दाचा अर्थ होतो ज्याचं पतन झालेलं आहे त्यांना पतित म्हणतात. विठ्ठल आणि पतन होण्याचे 2-3 कारणं असतात. कधी कधी कामानं माणसाचं पतन होतं, क्रोधानं पतन होतं, लोभानं पतन होतं. ज्यांच्या जीवनामध्ये काम आहे असे लोकांचे, खूप लोकांचे पतन झालेले आहेत. की जिथे काम आला त्यांचं पतन झालेलं आहे. चांगले चांगले लोकसुद्धा यामध्ये त्यांचं पतन झाल्यामुळं त्यांनाही जेलमध्ये जाण्याची वेळ आली. कामानं पतन होतं, कधी क्रोधानं पतन होतं. क्रोध अगनसे तेज आहे म्हटलेलं. अत्यंत क्रोध करणं काही चांगली गोष्ट नाही. क्रोधानं माणसाचं पतन होतं, लोभानं माणसाचं पतन होतं आणि त्या पतन झालेल्या माणसाला पतित म्हणतात. मग कधी कधी कसं आहे आपल्याकडे जे एक प्रमाण आहे ना, तुका म्हणे महापातकी पतित. हो, काही माणसं महापातके असं म्हणतात, पतित.
पण ते पतित या शब्दाचा अर्थ वेगळा आहे, ते एका अर्थानं धरायचे नाही. पतित म्हणजे ज्यांचं पतन झालेलं आहे. आणि तुकोबारा या ठिकाणी स्वतःला पतित का म्हणतात? तुकोबारांच्या जर चरित्राकडे आपण बघितलं तर त्यांनी स्वतःला पतित म्हणणं हे योग्य का अयोग्य? विठ्ठल विठ्ठल तुकोबारांचं वर्णन करण्यासाठी आपल्याकडे शब्दसुद्धा कमी पडतील. तुकिता तुकिता तुलनेशी ब्रह्म तुका असे आले. आमचे भाऊ सांगायचे कसं बसं ब्रह्म तुकाला आलं म्हणे. हा जगद्गुरु तुकोबारा यांचा अधिकार आहे. आणि असे तुकोबारा या ठिकाणी स्वतःला पतित म्हणतायत. स्वतःला म्हणतायत की मी संतांच्या पायातली काय आहे? मज पामरा हे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. तुकोबारा स्वतःला पामर म्हणतायत, स्वतःला पतित म्हणतात. हे पायीची वाहनं पायीवरी हे तरी मला थोडं जरा चांगल्या रीतीनं बरं वाटतं बरं. कारण वाहन जर आहे, ज्ञानोबारांची वाहन जर म्हणत असले
तर ज्ञानोबाराय त्यांच्यावर पूर्ण कृपा हस्ताने उभे आहे. जर ज्ञानोबारायांच्या पायीची मी वाहन आहे असं तुकोबाराय म्हणतात. म्हणजे वाहन आपण पायामध्ये घातली म्हणजे पूर्णतः आपण त्याच्यावर काय असतो, आधार. म्हणजे पूर्णपणे ज्ञानोबारायाच्या कृपेला पात्र आहेत. कृपा प्रसाद त्यांना प्राप्त झालेला आहे हे ठीक. पण स्वतःला पामर म्हणून घेणं, पामर म्हणजे फार अलीकडचा विषय तो. स्वतःला पतित म्हणून घेणं, या ठिकाणी जो शब्द आलेला आहे अभंगामध्ये, संतांचं स्तवन करताना जो शब्द आलेला आहे की पतित काय मी पतित कीर्तिवान, मी पतित आहे. याचं कारण असं आहे महाराज, जे कोणी अधिकार संपन्न महात्मा पुरुष असतील त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी अत्यंत आदर आहे. हे साक्षात्कारी महात्मा पुरुष आहे. त्यांच्यासमोर आपल्याला जितकं काही नम्र होता येतं तितकं नम्रता भाव असला पाहिजे. आपल्याला ती उपमा लावून घेतली म्हणजे याचा अर्थ जसं आपण पतिताची उपमा समजतो, जसं पामराची व्याख्या आहे त्या पद्धतीचं नसतं. बडो बडाई ना करे, बडा न बोले बोल, हिरा मुख से ना कहे मेरा लाख रुपया मोल. मोठी माणसं कधीही त्या ठिकाणी स्वतःचं महत्त्व सांगत नसतात. पण सद्गुरू आहेत, अधिकार संपन्न महात्मा पुरुष आहेत, त्यांच्यासमोर ते छोटेच असतात. कधी कधी आपण पूजनीय राऊत बाबांचे मोठे मोठे सप्ताह होतात, आपण कधी बघतो सद्गुरू कुरेकर बाबा जर आले तर राऊत महाराज स्वतःला फार छोटे समजतात, आहे की नाही. ते छोटे आहेत का, नाही, त्यांचा अधिकार फार मोठा आहे. पण सद्गुरूंच्या समोर आपण कसं असलं पाहिजे, त्यांच्या पायाची वाहनच असणं हे फार गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. कोरडगावला एकदा सप्ताह झाला होता, बरेच त्याला हे होऊन गेले, वर्ष होऊन गेले. तिथे त्यावेळेला लोहिया महाराज पण होते आलेले. लोहिया महाराजांचं राहणीमान थोडं स्टँडर्ड होतं, म्हणजे कोट वगैरे भारीतलं राहायचं, त्यांचं धोतर शर्ट वगैरे चांगलं पहिल्यापासून टापटीप होतं. जास्त स्टँडर्ड ज्याला म्हणतात, म्हणजे हलकी वस्तू घेत नव्हते ते. आता किमतीमान धोतर आहेत, किमतीमान कपडा आहे, कोट पण भारीतला होता. आणि प्रातस्मन्य धुंडा महाराजांचं कीर्तन होतं ठेवलेलं. तर जसं धुंडा महाराज हे त्यांना कळालं तसं लोहिया महाराज उठले. धुंडा महाराज पायी येत होते तर मध्यंतरी एक नाली होती, चिखल बिखल होता, त्यांनी साष्टांग दंडवत घातला. त्यांनी तिथून ते सगळे कपडे भरले होते. मग लोकांनी ते उचललं, म्हणले महाराज आहो ती नाली होती, सगळे कपडे. धुंडा महाराज म्हणले अहो सगळे कपडे भरले, तुमच्या दर्शनापुढं कपड्याची काय किंमत आहे. म्हणजे सद्गुरूंच्या ठिकाणी अधिकार संपन्न महात्म्याच्या विषयी आपण किती श्रद्धा ठेवायला पाहिजे, त्यांच्याविषयी किती भाव असायला पाहिजे, आणि त्यांच्यासमोर आपण किती छोटे आहोत असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपण संत मालिकेकडे जाऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या कडव्यामध्ये संतांचं स्तवन करतायत. तुम्ही
असं वाटतं हे गायनच ऐकावं. तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. तुकोबाराय स्तवन करताना म्हणतात की तुम्ही संतजन मायबाप आहात, कृपावंत आहात, आणि मी पतित तुमची काय कीर्ती वर्णन करणार, तुमचं काय स्तवन करणार. पण तुकोबारायकडे स्तवन करण्याकरता शब्द कमी पडतात असा अर्थ नाही. काही काही आहेत वाङ्मयामध्ये, काही अशा कथा आहेत की तिथे त्यांची काही अडचण आहे, ते स्तवन करू शकत नाही. ज्याप्रमाणे भगवान रामचंद्र प्रभू लक्ष्मणजी शबरीकडे आले, शबरीला पण वाटलं होतं की यांचं स्तवन करावं. त्यांना पण वाटलं होतं. शबरी देखी रामगृह मुनि के बचन समुझी जिय भाये. सरसिज लोचन बाहु विशाला जटा मुकुट सिर उर बनमाला. श्याम गौरव सुंदर दो भाई शबरी परी चरण लपटाई. भगवान राम लक्ष्मण आले, शबरीनं साष्टांग नमस्कार केलेला आहे, प्रेमाश्रू पडू लागलेले आहेत. आणि केई विधी अस्तुती करो तुम्हारी. प्रभू मला तुमचं स्तवन करावं वाटतं, पण अधम ते अधम अधम अतिनारी तिन मौमय मतमंद खरारी. मी अत्यंत अधम आहे, एक तर मी भिल्लीने अतिथली आहे, कुठलं शिक्षण नाही, काही नाही, शाळाच माहिती नाही ना, क ख ग घ काहीच माहिती नाही. आणि त्यामुळं मी तुमचं कसं काय स्तवन करावं, मला स्तवन करावं वाटतं. म्हणून तिचं जरा अडचण होती, ती स्तवन करू शकत नव्हती. ध्रुव बाळाला भगवंतानं दर्शन दिलं, त्याची पण अडचण होती. ध्रुव बाळाला सुद्धा वाटलं हो की मग भगवंताचं स्तवन करावं, पण 4-5 वर्षाचं वय, छोटंसं वय होतं ना. काही त्यांना नर्सरी काय म्हणतात त्याला, शिशुविहार. सुरुवातीला काय असतं ते शिशुविहार. त्याचा अर्थ असतो ज्याला शी कुठं करावं हे कळत नाही, ज्याला सु कुठं करावं हे कळत नाही, त्याचं नाव काय, शिशुविहार. तिथून पुढे ते थोडं शिक्षण येतं. ध्रुव बाळाचं काय शिक्षण होतं. आणि स्तवन करावं वाटलं म्हणून भगवंताला अंतःकरणातला भाव कळाला आणि तो गालाला शंख लावला आणि मग ते स्तवन करू लागला. की वेदाची मती ठेले ते लागला बोलो. योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च हस्तचरणश्रवणं त्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. खूप सुंदर स्तवन आहे. त्याची थोडी लहानपणामुळे अडचण होती. शबरी तर भिल्लेली तिथली, तिची अडचण होती. पण तुकोबारांची काय अडचण आहे महाराज, तुकोबारांची काही तशी अडचण नव्हती स्तवन करण्याच्या बाबतीमध्ये. तुकोबाराचे काय मी पतित कीर्तिवानू तसं काहीच नाही, तसंच काही नाही. तो फक्त काय म्हणतात, फळलिया तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. नाही तर तुकोबारांचे काही काही असे अभंग की माणसाचं बुद्धी काम करणार नाही. कीर्तन करणं तर कठीणच आहे. हो, रक्तश्वेत पीत पीत पीतप्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदले डोळा. किंवा पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निर्सो निसंदेह बुद्धी भरे. जीवशिवा शेजर चिली आनंदे आवटावे पदी. सगळं माणसाची खोपडी चालत नाही, इतकं त्यांचं कठीण आहे ते वाङ्मय, इतके अभंग कठीण आहे. त्यांना काय स्तवन करण्याची काही अडचण नव्हती. पण महाराजांची फार मोठी नम्रता आहे. स्तवन करताना तुकोबाराय म्हणतात की तुम्ही संत मायबाप कृपावंत. तुम्ही मायबाप आहात, तुम्ही कृपावंत आहात. संतांच्या ठिकाणी असलेले जे लक्षण आहेत, एक लक्षण कृपावंत सांगितलं, अनेक लक्षणांना युक्त संत असतात. कृपालुर एकादश स्कंदामधला कोणत्या
हां 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 एकादश स्कंदामध्ये 11व्या अध्यायातला 29 क्रमांकाचा हा श्लोक आहे की कृपालुरकृतद्रोह तितिक्षु सर्वदेहिनाम. नाथ महाराजांनी सांगितलं की कृपा नावाला वेगळी अशी जागाच नाही. जेथ उपजे तो साधू पाही. कृपेशी स्वतंत्र जन्म नाही. जेथ उपजे तो साधू पाही. असे ते कृपालू असतात. अत्यंत दयाघन असतात. कृपालू अकृतोद्रोह कुणाचाही कधी द्रोह करत नाही. कधी क्रोध नाही त्यांच्या ठिकाणी. तितिक्षु सहनशक्ती असते त्यांच्याकडे. सत्य कधीच खोटं बोलत नाही. कधीच खोटं बोलत नाही. रघुकुलामध्ये सुद्धा असे राजे होते ते कधीच खोटं बोललेले नाही. प्राण जाई बरु बचन न जाई रघुकुल रीत सदा चली आई. प्राण जाई बरु बचन न जाई. कधीच खोटं बोलायचं नाही. आणि खोट्याशिवाय तर आपला दिवस मावळत नाही. अरे तू काल रात्री तर असं बोलला ना आज सकाळी पुन्हा पलटला राव. तो म्हणतो रात गई बात गई. हे संतांचे लक्षण आहेत. कधीच खोटं बोलत नाही. असत्यवाणी मुखात सत्य सारो नवद्यात्मा. कधीच जीवनामध्ये काया वाचा मनाने कुठलंच पाप घडणार नाही. समज सर्वोपकारक सर्वामध्ये तो परमात्मा आहे असं अशीच त्यांची दृष्टी असते. सर्वावर उपकार करण्याची बुद्धी असते. सर्वोपकारक सर्वावर उपकार करणारे आहेत असे संतांचं जीवन आहे. हे केवळ एक श्लोक नाही अनेक श्लोकामध्ये संतांच्या लक्षणाचा विचार केलेला आहे. अनेक श्लोकामध्ये असं त्यांचं जीवन आहे. तुम्ही काय आहात? मायबाप कृपावंत आहात. तुम्ही कृपावंत आहात. मायबाप आहात. सर्वांचे आईबाप आहात. तसे व्यावहारिक दृष्टीनं आईबाप आपले ठरलेले असतात. वेगवेगळे असतात. आई वेगळी असते आणि बाप आणि वेगळा असतो. पण संत हे आई पण आहेत आणि बाप आहे. साधकांचा मायबाप दर्शने हरे ताप. सर्वाभूती सुख रूप ज्ञानोबा. ते माय पण आहे आणि बाप पण आहे. व्यवहारांमधली माय वेगळी आणि बाप वेगळा असतो. तसं तर पितृतुल्य 5 जण असतात. जन्म देणारे आईबाप एकच असतात. प्रत्यक्ष शुक्र शोणिताच्या द्वाराने जन्म जो होतो त्याचे आईबाप एकच आहेत. पण पितृतुल्य असे 5 जण असतात आणि मातृतुल्यसुद्धा 5 माता असतात महाराज. हो. जनिता चोपनेता च यस्तु विद्यां प्रयच्छति. अन्नदाता भयत्राता पंचैते पितरस्मृता. जन्म देणारा एक बाप आहे. जनिता उपनयन संस्कार करणारा एक बाप असतो. म्हणजे जो कोणी उपनयन संस्कार करतो तो सुद्धा आपला काय असतो? बाप. जनिता चोपनेता यस्तु विद्यां प्रयच्छति. जे आपल्याला विद्यादान करतात ते सुद्धा आपले काय आहेत? बाप आहे. ज्यांनी आपल्याला विद्या दिली. अन्नदाता. कधी कधी आपल्याला कुठे राहावं लागतं. एखादा मनुष्य म्हणतो मी याचा सांभाळ करतो. असं कधी आपण शिक्षणाला लेकरं ठेवतो. तो म्हणतो काही काळजी करू नका मी पाहतो याचं. आता तसे लोक कमी झाले. इतका आदर करणारे कोणाच्या लेकराला ठेवणारे फार कठीण गोष्ट आहे. आता तर कोणी घरात आलं तर पाहुणा त्याला चहा पाणी पाजणं कठीण आहे. त्या नवऱ्यानं ऑफिसमधून फोन केला अरे तो पाहुणा आलेला आहे त्याला जेव घाल. तर ही म्हणती तिला का त्या पाहुण्याला काय म्हणते की तुम्ही घरी जाऊन जेवणार का जेवून आले. आता मोठी कठीण गोष्ट आहे असं जवळ ठेवणारे. एक आमचे कीर्तनकार आहेत. फार जुने कीर्तनकार आहेत. ते कधी संभाजीनगरीमध्ये आले की ते आमच्या मित्राकडे येतात. ते आल्याबरोबर म्हणतात आनंदाची वार्ता मी जेवून आलो. तर ते म्हणायचे महाराज तुम्ही असं का म्हणता? आनंदाची वार्ता मी जेवून आलो. नाही म्हणले हे ऐकल्यावर महिला मंडळीला बरं वाटतं म्हणजे. विठाला विठाला. अन्नदाता भयत्राता. कोणी आपल्याला भीतीतून काढत असेल. कधी कधी भय निर्माण होतो माणसाला. आता हे मागे कोरोना काळ होऊन गेला. किती भयभीत लोक होते. नाहीतर असं तो हा माणूस फार चांगला व्हायचे सगळे विचार पॉझिटिव्ह आहेत असं म्हणलं चांगलं वाटायचं. पण त्यावेळेला जर म्हणायचं हे पॉझिटिव्ह आहे
तो किती भीती वाटायची माणसाला. हो, ते पॉझिटिव्ह शब्दाचा लय दरारा निर्माण झाला होता. पण असं एखाद्यावर काही संकट कोसळलं, त्याला कोणी आधार दिला तर त्याला तो सुद्धा बापच आहे. असं 5 जण आहेत आणि आईस मातासुद्धा 5 आहेत. हो, राजमाता, गुरुमाता, मित्र पत्नी, हे सगळं राजपत्नी, गुरुपत्नी, मित्रपत्नी, तथैवच स्वमाता, पत्नीमाता च पंचैते मात्र स्मृता. राजाची पत्नीसुद्धा आपली आईच आहे, आईसारखीच आहे. गुरुपत्नी आहे, मित्रपत्नी आहे, आपली आई आहे, आपल्या पत्नीची आई आहे. हे सगळ्या आईसारख्याच असतात. पण प्रत्यक्षात जे काही जन्म देणारे ते एक आईबाप, ते सुद्धा भिन्न भिन्न असतात. पण सद्गुरू जे आहेत, संत जे आहेत, ते आपली आई पण आहेत आणि बाप पण आहेत. हे आईबाप जन्म देऊन आपल्याला बाहेर जगामध्ये काढतात आणि हे सद्गुरू आईबाप जे आहेत ते आपल्याला उदरामध्ये घेतात. असा फरक आहे. जन्म देणारी आई ही उदरातून बाहेर काढून नंतर त्याचं पालनपोषण करते आणि सद्गुरू माता, सद्गुरू पिता हे त्याला उदरामध्ये घेतात. कृपा कटाक्षे न्याहाळिले आपले पैसविले, बाप रखुमा देवर विठ्ठले जवळ घेतात, त्याचं कल्याण करतात. म्हणून संत हे मायबाप आहेत. तुम्ही संत मायबाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवाणू. मी तुमच्या कीर्तीचं काय वर्णन करणार, कारण ते शब्दाच्या पलीकडे आहेत. शब्दसुद्धा कमी पडतात. चरणी ठेविजे माथा हेची भले. यथार्थ असं संतांचं वर्णन करणं फार कठीण गोष्ट आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी तुम्ही जे भूतलावर अवताराला आलेले आहात, तर त्याचं कारण महाराज दुसऱ्या कडव्यामध्ये
धराया कारण उद्धराया जन जड जीव जड जीवा. वेगवेगळे पाठ भेद आहेत. मी ज्या गाथ्यात बघितलं त्याला उद्धरावे जन जड जीव असा एक पाठ आहे. असू शकतं. आता तर वेगवेगळ्या भजनी मालिका वगैरे येतात, त्याच्यात अजूनही बऱ्याच गोष्टी. अगोदर असे आपले जे तोंडात बसलेले शब्द आहेत ना, ते तोंडातून निघणं कठीण झालं आहे. असे काही काही पाठ भेद आहेत आता, आणि ते चांगले पण वाटतात. स्वरच वाटतात व बरोबर आहे, त्यांचं लिहिलेलं बरोबर असेल व. कधी कधी प्रिंटिंग दोष असतो, कधी कधी प्रिंटिंग दोष असतो, असंही कधी होऊ शकतं. प्रिंटिंग दोष. एकदा काय झालं, एक ते बायकोनं नवऱ्यालाच मारलं लाटण्यानं. तो मला बापरे बाप इतकं मारलं. म्हणलं काय चूक झाली होती? काही चूक झाली नाही होती. म्हणजे तिचा वाढदिवस होता, जन्मदिवस होता. सकाळपासून आनंदात चाललो होतो. म्हणजे संध्याकाळी केक आणला. केक आणला आणि केक आता ते कापतात पद्धत आहे ना ती जन्मदिवसात. केक वगैरे आणला. म्हणलं काय बिघडलं मग, एवढं आनंदाचं वातावरण होतं. काही म्हणले केककडं पाहिलं आणि तिनं हाणायला सुरुवात केली. म्हणलं काय झालं? काही नाही, तिचं नाव होतं. मी त्या केकवाल्याला म्हणलं होतं कीर्ती लिही, त्यानं कुत्री लिहिलं म्हणे. त्याच्यामुळं मारलं म्हणे. विठाला विठाला. ते प्रिंटिंग दोष असे काही असतात. कुठे प्रिंटिंग दोष असतात, त्याच्यामुळं फजिती होते ना माणसाची. बरंच आमचे मागे एकदा मी कीर्तनाला अभंग घेतला होता. महाराज नामाचे चिंतन प्रगट पसार. त्याचं शेवटचं कडं होतं, तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच. ते गाणार म्हणायला लागला, तुका म्हणे करू वाटतो प्रपंच. हो. मी म्हणलं अरे असं नाही आहे. नाही तो मला माझ्या तोंडात असंच बसले. काय करणार त्याला? जसं तोंडात बसलं तुला बदलून घ्यावं लागेल बाबा. काही काही गोष्टी बदलायला पाहिजे की नाही? आम्ही सांगितलं तर ते बदलायला पाहिजे ना. सारखं तोंडात बसलं का जमन? तर ते तोंडोळीला आमचं एक देवबापात छोटंसं मुलगं होतं. तर ते चड्डीच घालीत नव्हतं 5 वर्षापर्यंत. तर त्याला सगळे भोंगळ्या म्हणायचे, त्याला म्हणायचे. पण आता त्याचं लग्न झालं, आता म्हणून जमणार आहे का? मग माणसाने बदलायला पाहिजे की नाही? विठाला विठाला. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जे महाराज सांगतायत की अवतार तुम्हा धराया कारण. जसं भगवंताचे अवतार तसं संतांचे अवतार असतं. जसं भगवंताचं जन्मकर्मच मे दिव्यम, त्यांचं जसं जन्मकर्म दिव्य आहे. ज्या ज्या वेळेला परिस्थिती निर्माण होते, दुष्ट वाढतं, त्यावेळेला भगवान स्वतः येतात, वेगवेगळ्या रूपात येतात. तसंच संतांचं सुद्धा जन्मकर्म दिव्य आहे. ते सुद्धा या ठिकाणी जडजीवांचा उद्धार करण्यासाठी येत असतात. हो, येथे उपकारासाठी आले घरजा आम्ही वैकुंठ. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी. एवढ्याकरता या ठिकाणी संत येतात. एरवी वैकुंठ धाम हे निजधामाला असतात, काही कारणास्तव या ठिकाणी येत असतात. म्हणून त्यांचं इथं येणंसुद्धा फार दिव्य आहे. इथलं राहणंसुद्धा दिव्य असतं. आपल्याला माणसाच्या सारखं त्यांना बघता येणार नाही. संत नव्हती जगा माणसाच्या सारिखे, आपल्यासारखं त्यांचं जीवन असतं. नाही तर संत सम्राट ज्ञानोबारायांच्या
जीवनात घडलेल्या ज्या घटना आहेत ते साधे माणसं सहन करू शकत नाही. एवढे एवढे छोटे छोटे बालक त्यांना सोडून आईवडील देहांत प्रायश्चित्त घेतात. थोडेसे डोळ्यासमोर दृश्य आहे की त्यांचं वय काय, किती गोजीरवाणी लेकरं आहेत आणि रात्री उठून विठ्ठलपंत रुक्मिणी माता देहांत प्रायश्चित्त घेतात तर किती त्यांचं हृदयाला पिळवंडा पडला असेल. आपल्याला एखादा वयस्कर घरातला मनुष्य मेला तरी आपण किती किती दिवस हे करत असतो. गेले ना, अमुक झाले ना, राहून राहून दिसत येत. मला तर कधी पारावर बिड्या वाढतानाच दिसते असं म्हणतात. एवढे अधिकार संपन्न विठ्ठलपंत रुक्मिणी माता महान पतिव्रता, फार अधिकार संपन्न, वेदशास्त्र संपन्न होते ते, आणि त्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. त्यावेळेला ह्या बालकांची काय परिस्थिती झाली असेल. पण बघा तुम्ही, एवढ्या याच्यामध्ये सुद्धा ती किती जगासाठी त्यांनी काय कार्य केलं. पण ठीक आहे, आईवडिलांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं, यांना तरी लोकांनी नीट बघितलं का परत. और कोणी भिक्षा काय विस्कावून घेत होते, कोणी भिक्षामध्ये शेण काय कालवत होते, संन्याशीचे मुलंच काय म्हणत होते. पैठणला येशुद्धीपत्र करता आले तर मुक्ताईला तहान लागली तर थोडंसं काही जवळ काही भांडं नाही तर स्मशानभूमीमधलं एक परळ घेतलं, तेल मडकं, त्याचा तुकडा घेतला आणि तो धुवून त्याच्यात म्हणले मुक्ताईला पाणी आणून ज्ञानोबा आहे ना गंगेला ते धुवायला लागले. पाणी घेणं तेवढं एका कर्मठ ब्राह्मणाने बघितलं. अहो म्हणले विष्णुपंत लवकर या, या कार्ट्याने गंगा पाठवली. गंगाला बाटल असतो का. हे अहो विठ्ठलपंत ना हो रमाकांत पंत या इकडे. आणि मग तिथून त्यांना दगड काय मारू लागले, परळ काय फोडून टाकलं. थोडासा वल्ला हात होता तो मुक्ताईच्या तोंडाला लावला. तरी ज्ञानोबा म्हणतात की या अज्ञानी लोकांना, जडजीवांना ही गोष्ट कळत नाही. पण देवा, यांच्या या कर्माचं फळ यांना वाईट देऊ नको बरं. हो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तीही लोकी, भजिजो आदिपुरखी अखंडित. जे खळांची व्यंकटी सांडो, खळं लोक दुष्ट लोक मरो असं ते कधी म्हणत नाही. त्या सत्कर्मी रती वाढो. हे दिव्य जीवन आहे महाराज. संतांच्या याच्यामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत त्या आपण तसं, माणसाला हेलकावा बसल्यावर माणसं किती किती दिवस त्याच्यातून बाजूला निघत नाही. संसाराचा एखादा हेलकावा बसला ना तर माणसं किती किती दिवस बाजूला निघत नाही. तुकोबारांच्या जीवनाकडे बघा, अनेक संतांच्या जीवनाकडे बघा, किती किती संसाराचे हेलकावे आहेत. पण चित्त महासुखी पोहडलिया चेवोची नये, ही स्थिती आहे. म्हणून त्यांचं सगळं दिव्य, ते अवतारिक कार्य आहे. ते काय असं कोणालाही थोडं तसं शक्य आहे. त्या गोष्टी कोणालाही शक्य आहे का सांगा बरं. तुम्ही रेड्याच्या मुखातून वेद बोलून आहे का एखादं तुमच्या गावात माणूस. मी आणतो एखादं रेडा म्हणजे अत्यंत निर्बुद्ध प्राणी आहे. म्हशीचं दूध जे लोक पितात ना त्यांचेसुद्धा डोकं काम करीत नाही. जास्त काय सांगावं मला. गाईचं दूध पिलं तर बुद्धी बरी राहते. म्हशीचं दूध पिलं ना त्याची बुद्धीच काम करीत नाही. म्हशीचं दूध पिणारा माणूस त्याला बायकोनं बाजारात पाठवलं भाजी आणायला, आणि नंतर मग त्या बायकोला एकदम ध्यानात आलं की मार्केट जवळ आहे, मी कोथिंबीर आणायचं सांगायचंच विसरले. आणि कोथिंबीर तर फार महत्त्वाची होती. ती म्हणली मीच आणते जाऊन. मग ती स्वतः मागून गेली आणि कोथिंबीर बघायला गेली. तेवढ्यात ते मालक दिसले. त्या मालकाने हिला पाहिलं. तो जवळ येऊन म्हणले बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. हे म्हशीच्या दुधाचा परिणाम या विठाला विठाला. आणि त्या टोनग्याला वेदासारखे उच्चार करायला लावणं एवढं सोपी गोष्ट आहे का. पण ते सगळं दिव्यच गोष्ट आहे. सगळं दिव्य. जसं भगवंताचा अवतार कार्य तसं त्यांचा अवतार कार्य. पंचमहाभूतावर सत्ता गाजवणं सोपी गोष्ट आहे का. भिंत चालवली म्हणजे पंचभूतावर झाली ना ती सत्ता. भिंत चालवते, आपल्याला रेडिओ चालू करता येत नाही लवकर. पुढे राव ते स्टेशन ध्यानातच आहे ना, ते सुद्धा आपल्याला लवकर कळत नाही. म्हणून काय आपण करणार आहे. म्हणते दिव्य गोष्टी. अवतार तुम्हा धराया कारण उधराया जन जडजीव. जडजीव कोणाला म्हणायचं. जे जडामध्ये गुंतलेले आहेत त्याचा सरळ अर्थ आहे. जे जडाला आपलं म्हणतात ते जडजीव आहेत.
काही जास्त फार संस्कृतमध्ये याच्यात त्याच्यात व्याख्या करायची गरज नाही. जड काय आहे? देहसुद्धा जड आहे आणि देहसंबंधी आलेल्या सगळ्या गोष्टी जडच आहेत, नाशिवंत आहेत. देहातसुद्धा माणसं गुंतलेले असतात. माझा देहसंबंधी असलेल्या गोष्टी सगळ्या माझ्या मी देह या देहाच्यामध्ये सगळे जडलेले आहेत. देहाची शुश्रूषा रात्रंदिवस माणसाची चालूच आहे. किती त्या देहावर प्रेम, अतिशय प्रेम. सकाळी उठल्यापासून ते सुरू होऊन जातं महाराज. नवीन प्रकारच्या साबणी काय, नवीन प्रकारचे पेस्ट काय, मला क्लोजअप चालत नाही, मला ते सूट होत नाही, माझ्या दातातला किडा मरत नाही. ते एंट्रीनं मरतो. एंट्री किंवा टिक20चा 1-2 थेंब टाकले ना त्याच्याने किडे मरते, त्याच्याने नाही मरत. हे होत नाही, ते होत नाही. अशा प्रकारचे खूप माणसाचे खाण्यापिण्याचे नखरे. आमच्या मारोडी भाषेत एक भजन आहे बघा. मारो हिरो गमाय दियो कचराम, मैं तो भूलगी भजन सारा नखराम. मारो हीरो गमाय दियो कचराम, कोई तेल लगावे कोई आतर लगावे, जन्म गमाय दियो कचराम. याच्यातच माणसं भुंग झालेले. हे कपडे लत्ते अमुक धमुक. लग्नाला 1 दिवस राहायचं, त्याच्यात 10 ड्रेस काय करायचे? 1 दिवसाचं लग्न नाही तर बॅग भरूनच, महिला मंडळीची बॅग भरूनच. म्हणजे दिवसभरात 4-5 कार्यक्रम आहे, प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेगळी साडी पाहिजे. तर म्हणते तू पुन्हा तीच घालून राहिली, कोण नाव ठेवतील म्हणून. आता त्याच्यामुळं अगोदर करायचे हे नवरे सगळे बॅगा धरून चालायचे, पण आता त्यांनाच जड झाल्यामुळे त्याला चाकं लावलेत. आता काय करतील बिचारे, त्या बॅगाला चाकं आहेत. आता आपलं गाडा धरल्यासारखं आपलं गर्र चालू आहे ते असं. हे सगळे याच्यात गुंतून गेले माणसं. कपडे लत्ते खाणं पिणं बस, हे सगळं जडात गुंतलेले माणसं. यालाच जडजीव म्हणायचं, यालाच खरं मानणं, आपल्या बंगल्याला खरं मानणं, सोनं नाणं, हे सगळ्या गोष्टीला खरं मानणं. का असं या सत्य मानिला संसार, हाच मूर्खपणा आहे, हाच जडजीवपणा आहे. यालाच जडजीव म्हटलेलं आहे. याला खरं मानणं, याच्यात आसक्त राहणं, याला सोडायचंच नाही. याला सोडून कधी कीर्तन नाही, भजन नाही, काही नाही, कथा नाही, काही नाही. आणि शेवटी याच्यातलं काय बरोबर येतं? काही येत नाही, काहीच येत नाही. धना आणि भूमो पश्वस्य गोष्टी, भार्या गृद्वारी जनस्मशाने, देहश्चितायां परलोकमार्गे, कर्मानुभवच्छति जीव एकाः. असे काही लोक आहेत. कधी काही लोक जवळ असलेले कार्यक्रमाला वगैरे येत नाही, कीर्तनाला भजनाला. काही शहरामध्ये आम्ही दर एकादशीला कीर्तन करतो. लांबचे लोक येतात, अनेक वेगळ्या कॉलनीतून लोक येतात, आणि बाजूला राहणारे ते येत नाही. ते म्हणणे व आपण कोणत्या भानगडीत पडत, आपलं रात्री कामावून आले, झोपले, बस सुख सकाळी पुन्हा कामाला. म्हणजे ते जे करतात ते त्यांना सत्य वाटतं, तेच त्यांना शाश्वत वाटतं. हेच जडजीव आहेत. आणि अशा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी साधू येत असतात, संत त्यांना समजावत असतात. ज्याप्रमाणे संत गोकर्णानं आपल्या वडिलांना समजावून सांगितलं, बाबा ह्या खोट्या गोष्टीचा नाद सोडून द्या. देहे स्थिमांस रुधिरे भीमतीं त्यजत्वं, जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च, पश्यानिशं जगदिदं क्षणभंगनिष्ठं, वैराग्यरागरसिको भवभक्तिनिष्ठाः. दादा बाबा हे सगळं सोडून द्या. हे सगळं जड वस्तूमध्ये गुरफटून जाणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. अशा लोकांना संत येऊन त्याला हे जागृती देत असतात. बाबा तुझं फार आयुष्यमान कमी आहे आणि तू याच्यात गुरफटू नको, याच्यातली एकही गोष्ट तुझ्याबरोबर येणार नाही. म्हणजे याच्यासाठी त्यांचा अवतार असतो. आज तुम्ही लोक इतके सगळे येता बसता, याचं कारण संतांची कृपा आहे. साधू संतांनी तुम्हाला ही सगळी गोष्ट सांगितलेली आहे, नंतर असं येणं काही सोपी गोष्ट आहे का? किती कठीण गोष्ट आहे. कधी असे काही आम्हाला जीवनात अनुभव येतात की या माणसाला म्हणावं काय, पैसा भरपूर. नगरला एक मोठे शेठजी होते, त्यांनी कीर्तन ठेवलं, त्यांच्या आईच्या प्रत्येचं काही ठेवलं. तिथे गेल्यानंतर त्यांनी आम्हाला विचारलं कीर्तनाला काय लागतं.
म्हणजे सगळे पैशातच गुंतलेले. म्हणलं कीर्तनाला मृदंगवाले लागतात, गाणारे लागतात. नाही ते बोललेले आम्ही, ते एका गावचे येणार आहेत. नाही दुसरं अजून काय लागतं? म्हणलं काही नाही, घोंगडी लावते, घोंगडी लागते. अजून म्हणलं एखादा हार आणा. बरं अजून म्हणलं बुक्का. म्हणले बुक्का कसा राहतो? म्हणलं बुक्का काळा राहतो, काळ्या रंगाचा. म्हणलं मग ते तर नाही बाबा, बिटको मंजन नाही. मग म्हणलं ते बिटको मंजन जर असलं ना मग ते जरा जास्त कमी लावा म्हणलं, म्हणजे सकाळी त्याचाच उपयोग आपला म्हणजे कामात काम दोन्ही करता येईल, आहे की नाही. हे जड जीवन आहे तर काय, अशांचं कल्याण कसं होईल एवढ्या तळमळीनं संत इथं येतात. उधराया आले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीनजना. यासाठी त्यांचा हा अवतार आहे. आणि त्यांच्या अंतःकरणातली तळमळ याच्यावर प्राणीमात्रांना ब्रह्मानंदाची प्राप्ती व्हावी, सुख प्राप्त व्हावं. आणि सुख कशानं प्राप्त होतं? वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. हे अभंगाचं तिसरं कडवं आहे. जीवनामध्ये आपण सुखी व्हावं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्या जीवनामध्ये भक्तिभाव असले पाहिजे. भावयुक्त अंतःकरणानं त्यानं भक्ती केली पाहिजे तर तो खऱ्या सुखाला पात्र होतो, त्याला खरं ब्रह्मसुख प्राप्त होतं. धर्मानं राहायला पाहिजे. धर्म वाढवाया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार. आपण कोणत्या कुळात जन्माला आलेलो आहे, कसं माणसानं वागलं पाहिजे, आणि विठ्ठलाचं नाव. इतक्या गोष्टी जर आपण आचरणात आणल्या तर सुख. आणि जर का जडाच्या नादी लागलो तर दुःखाला पारावार नाही मारा. दुःखे दुःख आहे. म्हणजे प्रेमयुक्त अंतःकरणानं भक्ती केली तर सुखरूप असलेला परमात्मा प्राप्त होतो. अनेक भक्तांना भावयुक्त अंतःकरणानं भक्ती केलेले जे जे भक्त आहेत त्यांना परमात्म्याचं दर्शन झालेलं आहे. म्हणून भावेविन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव हा फार महत्त्वाचा आहे. केवळ भक्तीच्या क्रिया जर असल्या तर तेवढे काही भगवान संतुष्ट होत नाही. क्रियेनं मी उपचारे कवनाही नातळे का. ज्याप्रमाणे शून्य शून्य किती लिहिले तर त्याला काही किंमत नाही, पण एका शून्याला जर आपण फाटा असा केला आणि एक केलं, त्याचं एका शून्याला जर अशी ओर एक मारून एक केलं
तर त्याच्या पुढच्या दिलेल्या शून्याला किंमत येऊन जाते, किंमत येऊन जाते. त्याप्रमाणे भक्ती ही भावानं असली पाहिजे, प्रेमानं असली पाहिजे, तर तुम्हाला त्या ठिकाणी जीवनामध्ये सुखाची अनुभूती येईल. ज्या विषय सुखाला आपण सुख म्हणतो ते खऱ्या अर्थानं सुखच नाही. तर विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझे, विषयात कुठं सुख आहे का महाराज? विषय काय, माणसाला असं क्षणिक वाटत असतं की आपण फार सुखी झालो. जसं नवरदेव आहे, तो ज्या वेळेला त्याचं तो थाट पाहिलं त्याला वाटतं आपण जसं काय आता स्वर्गातच आलो काय. तोंडात पान नसलं तरी पान चावल्यासारखं करतो. आजूबाजूला 2-4 जण त्याच्या उभे, कोणी बुटं घालून देतं, कोणी सॉक्स घालून देतं. त्याला असं वाटतं की आपण कितीच मोठे झालो. क्षणिक अशा प्रकारचं ते सुख असतं, क्षणिक आनंद असतो. त्याच नवरदेवाला तुम्ही 5-6 महिन्यांनी भेटा, कसं काय बरं झालं, काय म्हणते तुमचं मंडळी, तुमचे मुख्यमंत्री? ते म्हणतो बरं आहे, आपली झाकली मोठ, जे आहे ते बरं आहे. हो, नाही नाही बरं असं ना, काय सांगावं, एक शब्द तर खाली पडून देत नाही. काही थोडं बोलायला गेलं की एखादी फटाक्याची लढ फुटल्यासारखंच काम आहे. अशा प्रकारची स्थिती आहे, क्षणिक अशा प्रकारचं ते सुख आहे. तात्पुरतं सुख आहे ते, येथे वाटे गोड विषयाचे सुख, क्षणिक सुख बेगडाची बाहुली आभराची सावली. काय इथं खूप लोकांनी श्रवण केलेले. हो, प्रमाणाच्या बाबतीत काही कमीच नाही. असं एक क्षणिक सुख आहे. आणि माणसाला वाटत असतं की याच्यातच खरं सुख आहे. आणि हे ज्यांचे ज्यांचे लग्न झालेले, ज्यांना ज्यांना अनुभव आले, चटके बसले, ते पुन्हा दुसऱ्याला भाजीत राहते. उन्हाळा आला की याचं जुळव, त्याचं जुळव, त्याचं जुळव, त्यांचे उद्योग चालूच राहतात. ते काय झालं, एक हेमाडपंथी मारुतीरायाचं मंदिर होतं. आणि ती मूर्ती अशी आबडधोबड होती. ते मारुतीरायाचं थोडं नाक बी असं मोठं होतं. एक जण तिथं गेलं मारुतीरायाला, असं हात फिरवता फिरवता नाकात बोटं गेलं, त्याचं होतं विंचू. ते मारली नांगी त्याने, मारली, बब्ब लगेच विंचूचा आवाज. पण त्याने ते दाबून धरलं. तिकडून एक माणूस येत होता, त्याने तसं दाबून धरलं. म्हणले या इकडे. अरे म्हणले मारुतीच्या नाकातून एवढं थंडगार हवा येते असं म्हणलं. हो, तू एकदा बोट घालून पाय. त्यानं दिलं बोट घालून, त्याला ठणका अरे त्याच्या तोंडावर हात दिला. अजून 2-4 जण राहिले. असं 7-8 लोकांना डसशिलं. तसे हे जे लोक आहेत ना, हे स्वतःलाही दुःखी राहतात, पण दुसऱ्याला भाजल्याशिवाय सोडित नाही. असो, अशा प्रकारची ही स्थिती आहे. मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर विषयाच्या सुखानं सुख होत नाही. भक्तिभाव, भावयुक्त अंतकरण भक्ती करा. भक्तिभाव धर्माचं आचरण करा. धर्मंचरती, जो तुमचा धर्म असेल त्या धर्माचं, तुम्ही ब्राह्मण आहात, क्षत्रिय आहात, वैश्य आहात, शूद्र आहात, त्या धर्माचं आचरण करा. धर्मं भजस्व सततम त्यज लोकधर्मान अशा सेवस्व साधू पुरुषान जही काम तृष्णाम. अन्यस्य दोषगुणचिन्तनमाशमुक्ता सेवा कथारसमो नितराम पिबत्वम. धर्मं भजस्व म्हणजे धर्मानं आरूढ, धर्मावर आरूढ राहा, त्याच्यात सुख आहे. अधर्मानं वागू नका. भक्तिभाव, धर्म, कुळाचार,
आपण कोणत्या कुळामध्ये जन्माला आलेलो त्या कुळाला जपून राहिलं पाहिजे. आपलं कुळ भ्रष्ट होता कामा नये. आजकाल काय काय कुठल्या मुली कुठले मुलं कुठल्या आंतरजाती विवाह करतात, कुळ भ्रष्ट होऊन जातं. हो, ते दोष लागतो ना महाराज. वर्णसंकरकारकैः ते दोषही रेते कुलघ्नानाम वर्णसंकरकारकै उच्चायन्ते जाती धर्मात् कुलधर्माश्च शाश्वतः. हे सगळे संकरो नरकायैव कुलस्य च. पतन्ति पितरो येषां लुप्तपिण्डोदक क्रिया. अशा प्रकारचा जर आंतरजातीय एखाद्या मुलानं मुलीनं विवाह केला तर त्याचे पितरसुद्धा घास घेत नाही. पितरसुद्धा ते स्वीकार करत नाही. संकरो नरकायैव पतन्ति पितरो येषां. पितरांचा पतन होतं. म्हणून आपला कुळाचार काय, आपण कोणत्या कुळात जन्माला आलेलो आहे, असं कुळ भ्रष्ट होता कामा नये. आगमोपप्रजादेश कालक्रमाच्या जन्माच्या ध्यानं मंत्रोथ संस्कारो दशेचे गुण हेतो. हे अशा 10 गोष्टी आहेत तशा, पण ते फार आता लांबून जाईल, ते आखडून घेतो मी आता. कारण हे सगळ्या गोष्टी जर त्या पद्धतीनं त्या चाकोरीत चालायला पाहिजे. त्याने ते एवढं मोठं बिल्ड फोडून दिलं तर जाईल कोणकडचे कोण काय. आता ते बार फोडू नको, ढेगी इजून टाकून टाक, पुन्हा माती घे त्याच्यावर. आता तिकडं बार फोडायचं नाही आपल्याला. पण इतक्या गोष्टी कुळाचारासाठी वापरल्या. कुळाचार आणि नाम विठ्ठलाचं नामस्मरण, कलियुगामध्ये उद्धारक साधनं नाम, हे सगळं केलं तर तुम्हाला सुख होईल. म्हणून वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, असं ते संतांचं वर्णन करत असताना संत हे सगळं कार्य करायला लावतात. आणि संत हे कसे असतात, त्यांच्या ठिकाणी कसे गुण असतात, ते वर्णन शेवटच्याकडे.
विठोबा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदन जे मलयागिरी त्याच्यात जसे गुण असतात, संताने सरता केलो तैशा परी चंदनाने बोरी व्यापिलेल्या. बोरी बाभळीला लिंबाला सुद्धा तो आपला सुगंध देत असतो. पण त्यांचासुद्धा एवढा अधिकार होतो बोरी बाभळी लिंबाचा सुद्धा की ती निर्जीवही देवांचे निरळी बैसनी केली. हो, चंदनाचे अंगा निळे शिवतिले निंब होते जे जवळे. त्याच्या जवळ असलं तर ते सुद्धा चांगले होऊन जातात.
हे जसं चंदनाचं काय गुणधर्म आहे, व्यापेल आपण म्हणलो ना आता थांब की त्या यांनासुद्धा तो सुगंधित करतो. त्याप्रमाणे संतांच्या संगतीमध्ये आपलं कल्याण होतं. यथामती अभंगाचा भाव सांगितला. आमचे परमस्नेही असलेले आदरणीय हरिभक्तपरायण कृष्णा महाराज मोगल यांनी या सेवेसाठी मला इथे बोलवलं. तसं तर तेही अत्यंत उत्कृष्ट असे कीर्तनकार आहेत. या भागवत धर्माचं ते एक रत्न आहे. तुमच्या शहराचं मोठं भाग्य आहे, तुमच्या या गावाचं मोठं भाग्य आहे की काही काही कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरीख वाटे देवा. आपल्या गावामध्ये भगवत भक्त येणं हे मोठं भाग्याचं लक्षण असतं. अनेक संतांच्या पुण्याने ह्या गोष्टी घडत असतात. असं सहजासहजी काही गोष्टी घडत नाही, त्याला खूप पुण्य लागतं आणि तुम्हाला हे प्राप्त झालेलं आहे. पण जर आपल्या गावावरून जर गंगा मैया चालली तर आपलं कर्तव्य काय आहे? आपण तिथे स्नान करायला पाहिजे की नाही? नाही मला लय कटाळा आहे, मी स्नान आंघोळच करीत नसतो. मग तो भाग्यवान मनुष्य नाही, तो करंटा माणूस आहे. आपल्या गावात जर गंगा मैया असली तर माणसाने त्याच्यात स्नान करायला पाहिजे. म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला काय शिकता येईल त्या गोष्टी शिकायला पाहिजे. आपल्या कुटुंबातले मुलं आहेत, छोटे छोटे कन्यापुत्र आहेत, त्यांच्यावर काय संस्कार घडवता येतील त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. तर त्याचा फार मोठा फायदा होतो. त्यांच्याकडून आलेली ही सेवा यथामती वेळ थोडासा जास्त झाला, 5-10 मिनटं वाढून गेले. पण थोडंसं एकच कीर्तन असल्यामुळे सुरुवात करायलासुद्धा थोडंसं उशीर झाला होता. आणि वेळेची मर्यादा पाळणं हे कीर्तनकाराचं कर्तव्य असतं. मग यथामती भाव सांगितला. संतांचे किती आपल्यावर उपकार असतात. संत हे कोणत्याही शब्दामध्ये आपण त्यांचं स्तवन केलं तरी ते शब्द अलीकडे येऊन जातात, तिथपर्यंत पोहोचत नाही. असे शब्दातीत असलेलं जे जीवन आहे त्या जीवनावर आपण यथामती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. संत समजावून देणं एवढं सोपी गोष्ट नाही. सद्गुरू श्री गजानन महाराजांना आपण कोटी कोटी दंडवत करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर